मित्रांनो नमस्कार. आपण राज्यशास्त्र विषयाअंतर्गत आज जो मुद्दा चर्चेला घेऊन येतोय तो आहे विरोधी पक्षनेत्याचा. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल विरोधी पक्षनेता. बऱ्याचदा काही लोकांची अशी धांदल होते की जो विरोध हा मध्ये आहे, जो सरकारला विरोध करतो तो विरोधी पक्षनेता. परंतु एवढं ते समजायला एवढं काही सोपं नाहीये. त्याचे थोडं टेक्निकली काही मुद्दे आहेत, ते थोडं आज चर्चेच्या माध्यमातून आपण समोर आणण्याचा प्रयत्न करूयात. आज हा लेक्चर घेण्याचा एक उद्देश असा आहे की नुकतंच राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाली आणि म्हणून नेमकं विरोधी पक्षनेता म्हणजेच काय, त्याची नियुक्ती कसे होते, हे नेमकं पद काय आहे याच्याबद्दल थोडं सविस्तर जाणण्याचा आज आपण इथं प्रयत्न करूयात. तर बघा, जेव्हा आपण संसद म्हणतो, संसदेच्या बाबतीत आपण सहसा बोलूयात. आता जेव्हा आपण संसद बोलतो तेव्हा संसदेचे सामान्यतः दोन सभागृह तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला लोकसभा, शॉर्टकट मध्ये लिहितो, आणि दुसरा आहे राज्यसभा. आता ज्या संबंधी आपण आज बोलणार आहोत म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांना थोडा सेंट्रल मध्ये ठेवून आपण बोलूयात, जे राज्यसभेच्या विरोधी पक्षनेत्यापदी. म्हणजे आता इकडे असं लिहूयात आपण की राज्यसभेचा विरोधी पक्षनेता. तुम्हाला बऱ्याचदा सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारला जातो थेट की राज्यसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, तर मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली. हा मुद्दा सरळ सेवेचा. आता कंबाईन साठी किंवा राज्यसभेसाठी प्रश्न ज्या पद्धतीने बनतात त्या पद्धतीने आता आपण विचार करूयात. बघा मित्रांनो, जेव्हा आपण विरोधी पक्षनेता म्हणतो तर त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन आहेत की नेमका विरोधी पक्ष नेता हे जे पद आहे नेमकं द्यायचं कुणाला. तर जेव्हा आपण विचार करतो या सभागृहाचा, सामान्यतः लोकसभेमध्ये सुद्धा एक स्वतंत्र विरोधी पक्षनेता असतो आणि राज्यसभेमध्ये स्वतंत्र विरोधी पक्षनेता असतो. म्हणजे दोन्ही सभागृहाचे वेगवेगळे स्वतंत्र विरोधी पक्षनेते असतात. ज्या पद्धतीने अध्यक्ष वेगळा असतो त्या पद्धतीने विरोधी पक्षनेते सुद्धा वेगळे असतात. काय होतं की जेव्हा एखाद्या सभागृहामध्ये, म्हणजे लोकसभेच्या बाबतीत लोकसभा सभागृहामध्ये आणि राज्यसभेच्या बाबतीत या सभागृहामध्ये, तर जेव्हा निवडणुका होतात, बऱ्याचदा जो लीड करत असेल, ज्याला बहुमत असेल तो सत्ता स्थापन करतो, अर्थातच सरकार स्थापन करतो. आणि मग सरकारच्या विरोधामध्ये काही पक्ष असतात, बरोबर. ज्याला बहुमत मिळतं तो सरकार स्थापन करतो आणि काही पक्ष असतात ज्यांना बहुमत साध्य करता येत नाही आणि मग ते सरकारच्या विरोधात असतात, म्हणून त्यांना आपण विरोधी पक्ष म्हणतो, जे वेळच्या वेळी सरकारला विरोध करण्याचं काम करतात. मग अशाच जो सर्वात मोठा पक्ष असेल, म्हणजे राज्यसभेच्या बाबतीत जर आता विचार केला तर राज्यसभेमध्ये जो सर्वात मोठा पक्ष असेल, काय म्हटलं मी, सर्वात मोठा पक्ष, परंतु इथे सर्वात मोठा पक्ष असून चालणार नाही. आता जरी ह्या अटी बघा, अटी काय म्हणतात की हा सर्वात मोठा पक्ष पाहिजे, म्हणजे सरकारच्या विरोधातील सर्वात मोठा पक्ष म्हणतोय मी, ठीक आहे, म्हणजेच सर्वात मोठा पक्ष पाहिजे. परंतु सर्वात मोठा पक्ष म्हणून चालेल का? आता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेच्या एकूण सीट किती आहेत, सभागृहाची एकूण व्हॅकन्सी जी आहेत किती आहेत, तर 245. एवढी सदस्य संख्या सध्याच्या घडीला राज्यसभेची आहे. लोकसभेच्या बाबतीत जर तुम्हाला विचारलं, काय सांगाल तुम्ही, 545. ठीक आहे. आता याच्यामधून 2 मायनस झाले, अर्थातच 543 जागांसाठी यावेळेसच्या निवडणुका लढल्या गेल्या. ते 2 अँग्लो इंडियन होते, ते मायनस झाले. आता पुन्हा आपण राज्यसभेवर येऊ, तर राज्यसभेमध्ये 245 एकूण सदस्य संख्या आहे. आता सरकारच्या विरोधातील सर्वात मोठा पक्ष म्हणतोय, परंतु विरोधातील सर्वात मोठा पक्ष असून चालणार नाही, तर त्याच्यासाठी पुन्हा एक अट त्याला पूर्ण करावी लागते की हा जो मोठा पक्ष असेल, या मोठ्या पक्षाला सभागृहाच्या 1.0 जागा, 1/10 जागा मिळाल्या पाहिजेत. 1/10 म्हणजे 1.0 ज्याला आपण म्हणतो. मग मला सांगा, जर का 245 चे 1.0 आपण केलं, गुणाकार वगैरे भागाकार वगैरे केलं, तर आपल्याला जवळपास 10 2 20 4 24.5, म्हणजे जर आपण मोठ्यात आकडा काढायला गेलो, मोठ्यात मोठा, तर आपल्याला 25 एवढी सदस्य संख्या आपल्याला मिळते.
म्हणजे 245 ची 1/10 जो आकडा आहे तो आहे 25. म्हणजे राज्यसभेमध्ये सरकारच्या विरोधात जो सर्वात मोठा पक्ष असेल आणि ज्या पक्षाला म्हणजे सर्वात मोठा असून चालणार नाही तर त्या पक्षाला राज्यसभेमध्ये कमीत कमी 25 जागा मिळाल्या असतील तर तो पक्ष त्याच पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता द्यावी लागते. त्याची निवड कोण करतात? सभागृहाचा सभापती करतो. आणि आता काँग्रेसकडे किती आहेत? तर जर आपण राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेमध्ये काँग्रेसकडे 26 सीटा आहेत, जे 25 पेक्षा एक जास्त आहे, योगायोगाने एक जास्त आहे ना. तर काँग्रेसकडे आहे आणि म्हणूनच काँग्रेसचे जे आता काँग्रेस पक्षाचे जे पार्टीचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांची निवड आपण म्हणजेच राज्यसभेनं विरोधी पक्षनेतेपदी केली. आता हे झाले त्यांच्या पदाबद्दल. आता बघा दुसरा मुद्दा असा की हा विरोधी पक्षनेता हे जे पद आहे पदाबद्दल बोलूयात आपण आता थोडस वेगळ्या पद्धतीच्या, की राज्यघटना जशी लागू झाली, कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950 ला ही तारीख आहे राज्यघटना लागू होण्याची, ज्याला आपण प्रजासत्ताक म्हणतो. तर त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात नव्हतं. मग अस्तित्वात कधी आलं? तर 1969 ला. कधी? 1969 ला हे विरोधी पक्ष नेते हे जे पद आहे अस्तित्वात आलं. आणि 1977 ला हे अस्तित्वात आलं. आणि 1977 ला याला वैधानिक दर्जा देण्यात आला. वैधानिक दर्जा देण्यात आला कोणाला? विरोधी पक्ष नेता या पदाला. ठीक आहे. मग जर आपण आता राज्यसभेचा पाहतोय तर मग राज्यसभेचा पहिला विरोधी पक्ष नेता कोण होता? तर राज्यसभेचा जो पहिला विरोधी पक्ष नेता होता श्यामनंदन प्रसाद मिश्रा, असं त्यांचं नाव आहे. श्यामनंदन प्रसाद मिश्रा. लिहितोय, थोडस लक्षात राहील तुमच्या कदाचित. श्यामनंदन प्रसाद मिश्रा हे जे व्यक्ती आहेत हे राज्यसभेचे पहिले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी स्थान भूषवलं होतं. बघा अशा पद्धतीनं केवळ म्हणजे जसं आपल्याला वरून वाटतं की जो विरोधात आहे त्याला विरोधी पक्षनेता असं म्हणता येईल का? तर याचं उत्तर तसं नाहीये. तो विरोधात तर असलंच पाहिजे, परंतु सर्वात मोठ्या पक्षाचा नेता असला पाहिजे. केवळ मोठ्या पक्षाचा नेता असून चालणार नाही, तर त्या पक्षाला सभागृहाच्या 1/10 सीट मिळाल्या पाहिजेत, जागा मिळाल्या पाहिजेत, तरच अशा पक्षाला विरोधी पक्ष नेत्याचं स्थान भूषवता येईल. अर्थातच तुम्ही मागे सलग 2014 पासून 24 पर्यंत पाहिलं असेल 10 वर्ष आपल्याकडे विरोधी पक्ष नेताच नव्हता का? लोकसभेमध्ये तर नव्हतं. इकडे बघा आता लोकसभेच्या बाबतीत जर आता सांगितलं तुम्हाला मी 2014च्या नंतर आपल्याकडे विरोधी पक्ष नेता अस्तित्वात नाहीच आहे. का नाहीये? कारण जर या जागांचा आकडा आपण काढायला गेलो 1 तर जवळपास 55 होतात. काँग्रेसकडे जो सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवत होता आतापर्यंत, तर त्या पक्षाला 55 एवढ्या सीट सुद्धा मिळवता आल्या नाहीत. आणि म्हणून लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता अस्तित्वात नव्हता. मग जेव्हा आपल्याला वेळ आली एखाद्या विधेयकाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्या नियुक्तीच्या बाबतीत असेल, तर आपण मग एक बहुमान म्हणून सर्वात मोठा पक्ष या सेल्सनं एक त्या पक्षाला बहुमान दिलो आणि त्याच्यात एखाद्या सदस्याला विरोधी पक्षनेत्याचा दर्जा थोड्या वेळासाठी दिलो आणि मग वेळच्या वेळी आपण ते काम करून घेण्याचा प्रयत्न केलो. तर अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्याचं स्थान आहे. आता याचं स्थान काय आहे? तर सरकारला विरोध करणे आणि पर्यायी सरकारची व्यवस्था निर्माण करणे, सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करणे. सरकारवर टीका करण्यासाठी कोणी पाहिजे ना. जर सरकार काम करत आहे, चांगलं करत आहे, वाईट करत आहे, सरकारला विरोध कोण करेल? तर म्हणून विरोधी पक्षनेत्याचं काम आहे की सरकारला कडाडून विरोध करणे, त्याच्या ध्येय धोरणांना विरोध करणे आणि त्या सरकारला पर्यायी व्यवस्था निर्माण करणे. तर अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्याचं पद आपल्याकडे अस्तित्वात आहे. आपण सर्व पाहिलोत की आता राज्यसभेच्या बाबतीत पाहिलोत की नेमकी निवड कोणाची झाली, तर मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, परंतु त्यांच्या नावासोबतच हे सर्व फॅक्च्युअल गोष्टी मला वाटते एवढ्या सांगण्यातून तुमच्या लक्षात आलं असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.